नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण महा टी एक्झाम असं म्हणतो। महा टी पेपर दुसरा 2020 म्हणजे 19 जानेवारी 2020 रोजी जो झालेला टी पेपर क्रमांक 2 आहे। या पेपरमधील इंग्रजी व्याकरणावर आधारित आलेल्या 30 प्रश्नांची विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। टी पेपर क्रमांक 2 यामध्ये इंग्रजी व्याकरण जे आहे हे 30 मार्क्सला विचारलं जातं, ज्यामध्ये 30 क्वेश्चन्स विचारलेले असतात। प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 30 या दरम्यान इंग्लिश व्याकरणाचे प्रश्न विचारलेले असतात। तर अधिक वेळ न घेता 2020 मध्ये पेपर क्रमांक 2 झाला त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात। प्रश्न आहे बघा, सिलेक्ट द सुटेबल आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स। My friends always likes to travel by dash dash year since he is dash dash very busy man। दोन रिकाम्या जागा आहेत आणि त्यामध्ये आपल्याला साधारणतः तुम्हाला लक्षात आलं असेल पर्यायावरूनच की आपल्याला आर्टिकलवर प्रश्न विचारलेला आहे। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर अगोदर बघून घेऊ आपण। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पहिल्या रिकाम्या जागामध्ये आपल्याला आर्टिकल्स नाही आहे आणि दुसऱ्या रिकाम्या जागामध्ये ये आर्टिकल आहे। ते कसं बघा, काही आर्टिकलचे नियम आणि अपवादावर आधारित प्रश्न तुम्हाला सहसा टीईटीला विचारलेले असतात। आर्टिकल्स आर ओमिटेड बिफोर मोड्स ऑफ ट्रॅव्हल्स। काही ट्रॅव्हलचे मोड आहेत तिथे आर्टिकल्स वापरल्या जात नाही। ओमिटेड म्हणजे काय बघा, हे ओमिटेड म्हणजे काय, वगळल्या जातं। कुठे कुठं, बाय एअर, बाय बस, बाय प्लेन, बाय ट्रेन, बाय स्टीमर, बाय सी, बाय कार, बाय रोड, बाय सी etc। बाय इयर हे बघा, इथं वगळावं लागेल। इथं बघा, हे बाय इयर आलं ना, म्हणून पहिल्या रिकाम्या जागामध्ये आपण नो आर्टिकल घेतलेलं आहे। दुसऱ्यामध्ये आपण ये आर्टिकल घेतलं। त्याचा काय रूल आहे बघा, व्हेरी या ॲडव्हर्ब नंतर जर ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब प्लस नाऊन आले असेल तर ये आर्टिकल वापरावे। मग बघा, व्हेरी ह्या ॲडव्हर्ब नंतर बिझी हे ॲडजेक्टिव्ह आलं, बरोबर आहे, बिझी हे ॲडजेक्टिव्ह आलं आणि नंतर मॅन हे नाऊन आलं। मग आपल्याला काय घ्यावं लागेल, आर्टिकल ये आर्टिकल घ्यावं लागेल, म्हणून आपण तिथं घेतलेलं आहे। बाकीचा दुसरा आणि तिसरा नेम तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघून घ्या। त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात। चूज द करेक्ट प्रिपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स। युअर मस्ट अकाउंट डॅश डॅश युअर अब्सेन्स डॅश डॅश द हॉस्टेल वॉर्डन। ठीक आहे, तर हां थोडासा किचकट प्रश्न आहे, कारण काय बघा, अकाउंट नंतर कधीही फॉर येते, म्हणजे अकाउंट फॉलोड बाय फॉर प्रिपोजिशन आलं लक्षामध्ये। म्हणजे ज्यावेळेस अकाउंट येतं त्यावेळेस फॉर येतं, अकाउंटच्या नंतर कधीही फॉर येतं, हा नियम आहे। म्हणजे बघा, पर्याय दुसरा कटला आपला, पर्याय चौथा पण कटला। इथे फॉर आहे आणि इथे फॉर आहे, म्हणजे पर्याय 3 मध्ये फॉर आहे आणि 1 मध्ये फॉर आहे। पण आता आपल्याला शब्दाच्या अर्थानुसार जावं लागेल। आता बघा काय म्हणतो, कारण अकाउंट फॉर या फ्रेजचा अर्थ होतो स्पष्टीकरण देणे। अकाउंट फॉर म्हणजे इथे जर आपण फॉर घेतलं तर त्याचा अर्थ काय होतो, स्पष्टीकरण देणे। आता पूर्ण वाक्याचा जर आपण अर्थ घेतला तर तो होतो की हॉस्टेल वॉर्डनला स्पष्टीकरण द्यायचे आहे कशाचं, ॲब्सेन्स असल्याचं। कशाचं द्यायचं आहे, ॲब्सेन्स असल्याचं, म्हणून ॲब्सेन्स नंतर टू घ्यावं लागेल, म्हणजे फॉर टू असं आपलं उत्तर येईल। पर्याय क्रमांक 1 सारखं इथं घ्यावं लागेल फॉर आणि दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये घ्यावं लागेल टू। अगदी हे इथं म्हणजे रीतसर आणि अर्थानुसार आपण हे दोन घेऊ शकतो। त्यानंतर पुढे जाऊया। पॅसेजवर आधारित प्रश्न आहे आणि अंडरस्टँडिंग बेसवर आधारित प्रश्न आहे, म्हणून आपण याचे डायरेक्ट उत्तरं घेऊ। तुम्ही हवं तर तो नंतर तुम्ही चेक करू शकता, पूर्णचे पूर्ण व्हिडिओ पॉज करा आणि ते वाचून तुम्ही चेक करू शकता। प्रश्न काय आहे बघा, क्वेश्चन क्रमांक 3चं उत्तर आहे पर्याय 2। त्यानंतर 4चं उत्तर आहे पर्याय 4। त्यानंतर 5 क्वेश्चन क्रमांक 5 त्याचं उत्तर आहे पर्याय 1। त्यानंतर 6 पर्याय 3
आणि 7 पर्याय 1. आता पुढे जाऊया आपण. पुढील प्रश्न जे व्याकरणाच्या आधारात विचारले त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूयात. चूज द वर्ड नियरेस्ट इज मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. आता नियरेस्ट इन मिनिंग म्हणजे हे सिनॉनिम्सच आहे, म्हणजे समानार्थी शब्दच विचारायचा आपल्याला, पण ते वाक्यात दिलं आहे. त्यांनी काय दिले बघा. द 5 एक्सपेरिमेंट्स गेव disparate results. The 5 experiments gave disparate result. आता हे disparate म्हणजे काय तर भिन्न. याला समानार्थाचं कोणतं आहे बघा. सिमिलर म्हणजे समान होईल, म्हणजे हे उत्तर नाही, आपल्याला समानार्थी पाहिजे, नाही तर विरुद्धार्थी व्हायला. इनकरेजिंग उत्साहवर्धक होईल, भिन्नचा आणि उत्साहवर्धकचा संबंध आहे ना. स्ट्रेंज म्हणजे विचित्र होतं, तर त्याचा बी काही संदर्भ आहे ना. आणि डिफरंट म्हणजे भिन्न होतं, म्हणजे समानार्थाचे शब्द आलेले आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट काय आहे. ऑप्शन 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. डिफरंट अँड डिस्पॅरेट आर सिमिलर. ठीक आहे, सिनॉनिम्स. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड्स. विरुद्धार्थाचे शब्द, आणि शब्द आहे फ्रायल्टी. ठीक आहे, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणू दुर्बलता. ठीक आहे. मग आता फ्रायल्टी बाकीचे अर्थ आहेत का माहीत आपल्याला. जसं फॅटिग्यू, तर फॅटिग्यू म्हणजे थकवा, श्रम. स्ट्रेंथ म्हणजे शक्ती, सामर्थ्य. हेल्थ म्हणजे आरोग्य. आणि बोल्डनेस म्हणजे धैर्य, धाडस, धीटपणा. ठीक आहे. तर फ्रायल्टीच्या विरुद्ध म्हणजे दुर्बलताच्या विरुद्ध काय शक्ती ना, म्हणून स्ट्रेंथ उत्तर घ्यावं लागेल. फ्रायल्टी म्हणजे जर दुर्बलता, तर स्ट्रेंथ म्हणजे सामर्थ्य. ठीक आहे, म्हणून तो ऑपोजिट आहे ना, दुर्बलतेला ऑपोजिट सामर्थ्य आहे, म्हणून स्ट्रेंथ उत्तर आपल्याला घ्यावं लागेल. कारण इथं हेल्थला तर विरुद्धार्थी असं काही शब्द नसतो, आणि बोल्डनेसला होऊ शकतो, परंतु तो होईल टिमिडिटी. बोर्डला काय होईल टिमिडिटी, म्हणजे ते भित्रा वगैरे असा अर्थानं ते वापरल्या जाईल. पुढे जाऊया. फिल इन द ब्लँक विथ द ॲप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म द व्हर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह सप्लायड. ठीक आहे. ही डॅश डॅश इफ वी थिंक इट नेसेसरी. बघा, तुम्ही वाक्य वाचल्याच्या नंतर आपल्यासाठी वाक्य कोणतं. ही डॅश डॅश इफ वी थिंक इट नेसेसरी. आपल्याला लक्षात यायला पाहिजे की दिलेलं वाक्य काय आहे, इफच्या क्लॉजचं आहे, आणि ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. परत सिम्पल प्रेझेंट म्हणजे थिंक V1 आहे ना क्रियापदाचं पहिलं रूप, आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. बरोबर आहे. मग इफचा नियम काय सांगतो. इफच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल, इफचा क्लॉज जर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल, तर मेन क्लॉज हा सिम्पल फ्युचरमध्ये असतो. आला लक्षामध्ये. सिम्पल फ्युचरमध्ये असतो म्हणजे काय बघा. आता हा इथून पुढचा इफचा क्लॉज झाला, तो जर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल, तर मेन क्लॉज म्हणजे ही नंतरचा क्लॉज कसला असणार आहे, सिम्पल फ्युचरमध्ये असणार आहे. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं असेल, एस प्लस विल शाल किंवा V1 असं असायला पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. परंतु आता इथे परत एक प्रॉब्लेम आहे. कारण काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये पॅसिव्ह फॉर्म विचारला आहे. सिम्पल फ्युचरचा पॅसिव्ह फॉर्म विचारला आहे, म्हणजे विल बी प्लस व्ही असं स्ट्रक्चर करावं लागेल आपल्याला. कसं विल बी प्लस व्ही. विल बी नंतर क्रियापद आपल्याला लावावं लागेल. मग आता विल बी बघा, इथं ऑप्शन 2मध्ये एकाच ठिकाणी आहे विल बी, आणि मग इंटरव्ह्यूड क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला वापरावं लागेल. आलं लक्षामध्ये. म्हणून वरील रचनेनुसार विल बी इंटरव्ह्यूड हा पर्याय आपल्याला योग्यच ठरतोय. इथं काय केलं त्यांनी, इथं फक्त साधा काळ वापरले नाही, तर त्याचे आपल्याला काय करत त्यांनी पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करून विचारलेले आहे. आलं लक्षामध्ये. म्हणून आपल्याला पॅसिव्हचंच उत्तर घ्यावं लागेल. विल बी इंटरव्ह्यूड असं उत्तर येईल. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ही विल विन द रेस इफ ही डॅश डॅश रनिंग रेग्युलरली.
आता इथे पण तोच आहे, इथे देखील काय आहे, तोच आहे की दिलेले सेंटेन्स इफच्या क्लॉजचं आहे, कारण इफ आलं म्हणजे इफचा क्लॉज आहे, इथं इफच्या क्लॉजचं आहे. इफच्या नियमानुसार जर मेन क्लॉजमध्ये जर सिम्पल फ्युचर आहे, आता बघा मेन क्लॉजमध्ये सिम्पल फ्युचर आहे, तर इफच्या क्लॉजमध्ये सिम्पल प्रेझेंट असतो. म्हणजे इथं जर सिम्पल फ्युचर आहे, हे बघा विल आहे ना, त्याचं स्ट्रक्चर आहे ना, ही विल विन द रेस. आता बघा ही विल विन द रेस, हे काय आहे, मेन क्लॉज आहे हा. आणि तो कशामध्ये, तो सिम्पल फ्युचरमध्ये. तर नियम असा सांगतो की इफचा क्लॉज हा सिम्पल प्रेझेंटमध्ये पाहिजे, सिम्पल प्रेझेंटमध्ये येतो. ठीक आहे. मग आता आपण काय केले बघा, ही डॅश डॅश रनिंग रेग्युलरली, म्हणून आपल्याला जे उत्तर घेताना इथं काय करावं लागेल, उत्तर घेताना बघा आता त्याचं स्ट्रक्चर आपल्याला काय करावं लागेल, ही प्रॅक्टिसेस घ्यावं लागेल, ही प्रॅक्टिस. कारण तुम्ही जर वुल्ड घेताल तर ते फ्युचरचं झालं, वेअर घेताल तर ते पास्टचं झालं, आणि विल घेताल तर ते फ्युचरचं झालं. मग प्रेझेंटचं फक्त ऑप्शन 4च आहे. कसंही जा ना बाबा, पर्यायानुसार जा, नाही तर कसंही जा. इथं तुम्हाला माहिती आहे की मेनचा बघा, मेन क्लॉज जो आहे, मेन क्लॉज जर सिम्पल फ्युचर असेल तर म्हणजे पुढचा जो इफचा क्लॉज आहे तो सिम्पल प्रेझेंट आहे. मग सिम्पल प्रेझेंटचं दाखवणारा एकच इथं चौथा पर्याय, बाकीचे पर्याय तिथं सिम्पल प्रेझेंटचे नाही आहेत, म्हणून उत्तर आहे, म्हणजे चौथं उत्तर आहे. किंवा ज्यांचा इंग्लिशचा अभ्यास बरा आहे, लक्षात घ्या हे खूप म्हणजे डायरेक्ट उत्तर आहे, ज्यांचा इंग्लिशचा अभ्यास बरा आहे ते फक्त याच शब्दावरून ओळखतील, रेग्युलरली शब्दावरून. कारण रेग्युलरली हे ॲडवर्ब ज्या सेंटेन्समध्ये येतं ते सेंटेन्स नेहमी प्रेझेंट टेन्सचं असतं. मग इथं प्रेझेंट टेन्सचा फॉर्म वर्बला फक्त इथंच आहे, लक्षामध्ये. तो पण प्रॅक्टिस, इथं जरी प्रॅक्टिस असलं तर तो प्रॅक्टिसचं काय, ते हीमुळं प्रॅक्टिसेस एस प्रत्यय लागला तिथं V1चा, बरोबर आहे. म्हणजे एवढं पण तुम्हाला कळलं की हे म्हणजे सिम्पल प्रेझेंटचं वाक्य आहे. रेग्युलरली हा शब्द सिम्पल प्रेझेंटमध्ये येतो आणि सिम्पल प्रेझेंटचा फॉर्म पर्याय 4मध्ये आहे. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द अल्टरनेटिव्ह शोविंग द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द गिवन डायरेक्ट स्पीच. डोंट आन्सर मी बॅक लाईक दॅट सेड रोहित टू राधा. ठीक आहे, ओके. आता दिलेल्या वाक्याचा अभ्यास करा. डोंट आन्सर मी बॅक लाईक दॅट सेड रोहित टू राधा. म्हणजे आपल्याला लक्षात आलं की दिलेले वाक्य इम्पॅरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी प्रकारचे, ते डोंटमुळे. आणि जनरली इम्पॅरेटिव्हच्या सेंटेन्सची सुरुवात ही व्हर्बने होते. ठीक आहे, त्यामुळे ते आपल्याला ओळखू येतं. मग आता आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे की आज्ञार्थी वाक्यामध्ये कंजक्शन म्हणून टूचा वापर होतो. आज्ञार्थी वाक्यामध्ये कंजक्शन म्हणून टूचा वापर होतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह इनडायरेक्ट होताना नॉट टू असे कंजक्शन येते, मग नॉट टू हे कंजक्शन असलेला फक्त 3च पर्याय. म्हणजे जर तुम्हाला एवढं जर कळलं किंवा निगेटिव्ह इनडायरेक्ट होताना नॉट टू असे घ्यावे लागते, तर नॉट टू फक्त पर्याय 3मध्ये. बघा इथे नॉट टू फक्त काय आहे, पर्याय 3मध्ये. म्हणून एवढ्यावरून देखील आपण आन्सर काढू शकतो. लक्षामध्ये यावरून देखील आपण आन्सर काढू शकतो. तरीही स्ट्रक्चरनुसार आपल्याला माहिती आहे की सेट टू ऐवजी ऑर्डर घेतलं. इथं का बघा, सेट टू ऐवजी काय घेतलं आपण, ऑर्डर घेतलं. नॉट टू हे कंजक्शन घेतलं. त्यानंतर मीचे हिम केलं. आता 1, 2 आणि 4 का नाहीत बघा. रोहित आस्क राधा इफ शी वुड नॉट. आता हे इफ येणार नाही कंजक्शन, त्यामुळं ते चुकीचं आहे. 2 मध्ये डोंट येणार नाही. ठीक आहे, डोंट येत नसतं तो. आणि इथं टू नॉट असं बी काही येत नसतं, म्हणून ते 1, 2 आणि 4 चुकीचे आहेत. ऑप्शन 3 इज करेक्ट. त्यानंतर आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. तर
अलंकारावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. तर तो बघूया आपण काय अलंकार आहे. तर टू विरर इज ह्युमन टू फॉरगिव्ह डिवाइन. म्हणजे मराठी जर अर्थ घेतला आपण, मनुष्य खूप चुका करतो आणि देव त्याला माफ करतो. ठीक आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अँटिथेसिस, ज्याला मराठीमध्ये म्हणू आपण विरोधालंकार. विरोधालंकार, विरोधालंकार. आता याच्यामध्ये काय असतं, यामध्ये दोन विरोधी कल्पना किंवा शब्दाचे एकाच वाक्यात सादरीकरण केलेले असते. म्हणजे टू विरर आणि टू फॉरगिव्ह या दोन विरोधी कल्पना असूनही त्याचं काय केलं, एकाच वाक्यात स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये कन्फ्युजन होण्यासारखं कुठे आहे बघा, ते ऑक्झिमॉरनमध्ये. आता ऑक्झिमॉरन म्हणजे काय, विरोधाभास. हे बघा, विरोधाभास. आता विरोधाभासमध्ये काय असतं, दोन विरोधी शब्द सोबत येतात. जसं लाईफ इज द बिटर स्वीट, बिटर स्वीट सोबत आले की नाही, बिटर स्वीट, मग तो झाला विरोधाभास अलंकार. आणि ज्यावेळेस दोन विरोधी कल्पना किंवा शब्द एकाच वाक्यात सादरीकरण केलेले असते त्यावेळेस तो झाला विरोधालंकार. थोडासा फरक आहे. त्यानंतर मेटाफर. आपल्याला माहिती आहे की मेटाफर म्हणजे रूपक. लाईफ इज अ ड्रीम म्हणजे जीवनाची स्वप्नाबरोबर तुलना न करता जीवनच हे स्वप्न मानले जाते. आणि अँटी क्लायमॅक्स, महत्त्वाच्या क्रमानुसार कल्पना उतरत्या क्रमाने त्याच्यामध्ये सांगितलेल्या असतात. इथे मात्र उत्तर आपलं अँटिथेसिस. त्यानंतर पुढे जाऊया. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ सेंटेन्स विच हॅज ॲन इरर. कोणता भाग चुकीचा आहे बघूयात. व्हेन ही वॉज टायर्ड ही टूक रेस्ट अंडर द शेड ऑफ ट्री, नो इरर. तर ABCD दिले तुम्हाला इथं, ABCD. तर वाक्याचा कोणता भाग चुकीचा आहे तो तुम्हाला तिथे सांगायचा आहे. मग आता बघा, आपल्याला ओळखू आलं पाहिजे की बघा, तुम्हाला वाक्य ओळखू आलं पाहिजे की नेमकं काय करायचं आहे. तुम्हाला प्रत्येकीच्या वेळेस इथं 10वी 12वी सारख्या सूचना दिलेल्या नाही, यूज टू, यूज हा, व्हेन अशा सूचना दिलेल्या नाही. इथं तुम्हाला ओळखायचं आहे की अरे व्हेन ही वॉज टाय म्हणजे हा व्हेनचा क्लॉज आहे. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की हा काय व्हेनचा क्लॉज आहे. मग व्हेनच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट टेन्स असेल तर पुढच्या क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असतो. आता बघा, म्हणजे व्हेनच्या क्लॉज कोणता आहे, व्हेन ही टायर्ड, व्हेन ही वॉज टायर्ड हा सिम्पल पास्ट आहे. खरं तर पण आता कसं झालं आहे, वॉज टायर्ड म्हणल्यावर नंतर हे सिम्पल पास्टचं पॅसिव्ह आहे. सिम्पल पास्टचे पॅसिव्ह आहे. मग आता माहिती आहे आपल्याला, पहिला तर नियम माहिती आहे ना, सिम्पल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट येतो. मग आता आपल्याला काय करावं लागेल, पास्ट परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह घ्यावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, आता बघा, म्हणजे याचं आपल्याला काय करावं लागेल, पास्ट परफेक्टचं पॅसिव्ह घ्यावं लागेल. मग पास्ट परफेक्ट पॅसिव्ह म्हणजे काय घ्यावं लागेल आपल्याला, ही हॅड बीन टेकन, ही हॅड बीन, बघायचं, ही हॅड बीन टेकन असं घ्यावं लागेल आपल्याला. पण इथं तर ही टूक रेस्ट अंडर आहे म्हणून इथं हे चुकलेलं आहे. बीमध्ये प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे एवढा तर कळला का तुम्हाला. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की बी चुकीचं आहे आपलं. आपण आधी उत्तर क्लिक करून घेऊ पर्याय 2, कारण बी चुकीचं आहे. बी याऐवजी ही टूक रेस्ट अंडर याऐवजी तिथं पाहिजे होतं ही हॅड बीन टेकन, ही हॅड बीन टेकन असं पाहिजे होतं. कारण पहिल्या व्हेनच्या क्लॉजमध्ये सिम्पल पास्टचा पॅसिव्ह आहे म्हणून दुसऱ्या क्लॉजमध्ये आपण, त्याच्या पुढच्या क्लॉजमध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह घेतलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया. नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. आय शॅल गॉट द प्लेस व्हेअर माय फ्रेंड लाईव्स, व्हेअर माय फ्रेंड लिव्ज. मग आता कोणता क्लॉज आहे, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस, नाउन क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ठीक आहे, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज उत्तर कसं घेतलं, आता हा क्लॉज प्लेस या नाऊनबद्दल जास्त माहिती देतो. हा जो क्लॉज आहे
म्हणजे हा. प्लेस, व्हेअर माय फ्रेंड लव. प्लेस या नाऊनबद्दल जास्त माहिती देतो. जो क्लॉज नाऊनबद्दल माहिती देतो त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर काय येतं मग? पर्याय क्रमांक 4. तरी तुमचं जर समाधान होत नसेल तर ऑप्शनमधल्या 4ही क्लॉजची माहिती दिलेली आहे. व्हिडिओ क्लॉज करा, ठीक आहे, पॉज करा आणि त्याला व्यवस्थित बघून घ्या. त्याचे काही सूचना पण दिल्यात आणि उदाहरणं पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स टू दॅट पार्ट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. त्यांनी काय केलं, एका वाक्याचे असे तुटक वाक्य दिलेत आणि ते मिसमॅच दिलेत. आपल्याला काय करायचे, ते व्यवस्थित लावायचे आहेत जेणेकरून त्याचा योग्य अर्थ तयार होईल. ठीक आहे. आता जनरली अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये पर्यायानुसार जर तुम्ही उत्तर काढायला शिकले तर ते सोपं जात असतं. तरी बघा, आपण जेव्हा छोटी वाक्य पाहतो हे तर आपल्याला असं लक्षात येतं की वाक्याची सुरुवात इंडियन बीचेसपासून होईल. कारण त्या वाक्यात तो कर्ता जाणवतो. या पूर्ण वाक्यामध्ये इंडियन बीचेस हा कर्ता जाणवतो. म्हणजे पर्याय 6 वाक्याची सुरुवात होईल. म्हणजे बघा, सुरुवात म्हणजे बघा पर्याय 1 आणि पर्याय 3ला तसा ऑप्शन आहे. म्हणजे पर्याय 2 आणि पर्याय 4 तर कटला. हे तर उत्तर होऊ शकत नाही. आपण सुरुवात कशानं केली? 6नं केली, इंडियन बीचेस. ठीक आहे. मग आता इंडियन बीचेस या नाऊन नंतर हेल्पिंग व्हर्ब येईल म्हणजे सेंटेन्स नंबर 2 येईल. कारण हेल्पिंग व्हर्ब कुठं आहे? आर इथं आहे बघा, इथं आहे. म्हणजे 1 नंबरला इंडियन बीचेस, 2 नंबरला हेल्पिंग व्हर्ब असणारं वाक्य. ठीक आहे. म्हणजे सेंटेन्स नंबर 2. आता स्पॉइल नंतर कधीही बाय येतं. स्पॉइल नंतर कधीही बाय येतं. म्हणजे बाय प्रिपोजिशन येते. ठीक आहे. म्हणून मग सेंटेन्स नंबर 3 येईल. हे बघा इथं बाय. मग आता इथं 3, सेंटेन्स नंबर 3. ठीक आहे. मग बाय या प्रिपोजिशन नंतर कधीही दॅन येतं. बाय नंतर कधी बी येतं? दॅन येतं. म्हणजे सेंटेन्स नंबर काय येईल? 4 येईल. हे 4 येईल. म्हणून आपले उत्तर आपल्याला मिळून जाईल. आता शोधायची गरज नाही आहे बघा. 6, 2, 3 आणि 4 असं सांगणारा एकच पर्याय. 6, 2, 3, 4. 5 आणि 1 कसे आले ते तुम्ही बघून घ्या. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढे जाऊयात. स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाइन्ड वर्ड. ही वॉज ऑल अलोन व्हेन आय सॉ हिम. ठीक आहे. कोणतं शब्दाचे जातं आहे आपल्याला त्यांनी सरळ यामध्ये विचारलेलं आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की ऑल हा ॲडव्हर्ब म्हणून तिथं वापरण्यात आलेला आहे. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर ॲडव्हर्ब आहे, बरोबर आहे. मग ॲडव्हर्ब केव्हा येते? जर आपण क्रियापदाला केव्हा, कुठे, कसा असा प्रश्न विचारले तर. ठीक आहे. मग आपण क्रियापदाला प्रश्न विचारू, बरोबर आहे. आपण क्रियापदाला प्रश्न विचारू. पण क्रियापद कोणतं आहे आपलं? वाज क्रियापद आहे, बरोबर आहे. वाज क्रियापद आहे. मग प्रश्न विचारू, हाऊ वॉज ही. काय प्रश्न विचारू आपण? हाऊ वॉज ही. उत्तर काय मिळतं आपल्याला? ऑल अलोन. उत्तर काय मिळालं आपल्याला? ऑल अलोन. मग आपल्याला उत्तर मिळालं अलोन, बरोबर आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल ते ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब हे आपल्या प्रश्नाचं उत्तर तिथं येतं. त्यानंतर पुढे जाऊया. व्हॉट डज द अंडरलाइन मॉडेल ऑक्झिलरी एक्सप्रेस? शी मस्ट हॅव लेफ्ट ऑलरेडी. शी मस्ट हॅव लेफ्ट ऑलरेडी. आता पर्यायानुसार जा बघा काय काय बसते, कुठे कुठे बसते. जनरली आपण मस्टचा जर यूज बघितला तर बघा, ऑब्लिगेनसाठी होतो, नेसेसिटीसाठी होतो, लॉजिकल सर्टेनिटीसाठी होतो, मात्र डिसरायबिलिटीसाठी काही होत नाही. म्हणजे त्याला काय होतं, तर याचा अर्थ होतो वांछनीयता. याचा काही संदर्भ येत नाही. मात्र तार्किक निश्चिततासाठी, त्यानंतर अत्यावश्यक आणि गरजेसाठी बी होतो मस्टचा यूज. आणि ऑब्लिगेशनसाठी होतो. ऑब्लिगेशनसाठी अजून पण वापरलं जातं, जसं की आउट टू, शूड, मस्ट. आणि नेसेसिटीसाठी मस्ट वापरलं जातं. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण घेतले पर्याय क्रमांक 3
म्हणजे लॉजिकल सर्टेनिटी, याचं तार्किक निश्चितता. आता याचं कारण आहे, तुम्ही प्रश्न वाचा, शी मस्ट हॅव लेफ्ट ऑलरेडी. म्हणजे याचा जर आपण मराठी अर्थ बघितला, ती आधीच निघून गेली असावी. मग आता बघा, याच्यामध्ये गरज आहे का, नेसेसिटी गरज जाणवते का, नाही या वाक्यानुसार नाही. आणि ऑब्लिगेशन बंधन आहे का, नाही, ती आधीच निघून गेली असावी. म्हणजे काय, तार्किकता आहे, म्हणून हे उत्तर घ्यावं लागेल ना. कधी कधी पर्यायानुसार पण तुम्हाला आन्सर काढता येतील बघा. जे पारंपरिक आपण डोक्यामध्ये घेऊन बसलं त्याला जास्त भाव देऊ नका, तुम्ही पर्यायानुसार जा, निश्चित तुम्हाला कळून येईल. विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज नॉट करेक्टली मॅच्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. ठीक आहे, एक कुठंतरी मिसमॅच आहे, ते आपल्याला शोधून काढायचं आहे. ठीक आहे, तर बघा, वन हू हेट्स मॅनकाइंड, आणि समोर दिला शब्द मिसॅन्थरोप. मिसॅन्थरोप समाजापासून दूर राहणारा किंवा मानवद्वेष्टा. म्हणजे हे करेक्ट आहे, आपल्याला नॉट करेक्ट विचारायला, म्हणजे आपलं हे उत्तर नाही. वन हू हेल्प्स द पुअर अँड निडी, गरिबांना आणि गरजूंना मदत करणारा तो परोपकारी, ज्याला आपण काय म्हणतो, फिलॅन्थ्रोपिस्ट, म्हणजे सेकंड पण ओके आहे. त्याच्यानंतर वन हू कलेक्ट्स ऑर स्टडीज स्टॅम्प्स, ज्याला आपण म्हणतो फिलाटेलिस्ट, ज्याला टपाल तिकिटांचा संग्रह करून त्याचा अभ्यास करण्याची सवय असते, त्याला फिलाटेलिस्ट असं म्हणतात. तर हे पण बरोबर आहे. आता चौथंच चुकीचं आहे, कारण तेच आपल्याला विचारलं की नॉट करेक्टली विचारलं ना. आता चौथं हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. वन हू हॅट्स ओमॅन. आता ओमॅनचं हेट्स करतात, बरोबर आहे, असा प्रश्न जर मी विचारले तर त्याला फिलांडेरर असं म्हणत नाहीत, तर ओमॅनचा जो हेट करतो त्याला काय म्हणतात बघा, मिसोगायनिस्ट. काय म्हणतात त्याला, मिसोगायनिस्ट, स्त्रीद्वेष्टा, मिसोगायनिस्ट असं त्याला म्हटलं जातं. आणि मग आता हे काय आहे, फिलांडेरर म्हणजे काय, फिलांडेरर म्हणजे बायकांना भूलथापा देऊन त्यांना भुलवणारा. अ मॅन हू अम्युजेस हिमसेल्फ बाय लव मेकिंग, असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे इथंच चुके, वन हू हेट्स वुमेन याला काय म्हणतात, याला म्हणतात मिसोगायनिस्ट असं म्हणतात, म्हणून तेच चुकीचं आहे, जे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, कारण आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द वन विच इज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. नायदर ऑफ देम इज गुड. नायदर ऑफ देम इज गुड. आता जर काही एक्सप्रेशन सोबत सर्वनामाची द्वितीय विभक्ती येऊन त्याचा वापर जर कर्त्यासारखा झाला तर क्वेश्चन टॅगचा कर्ता सर्वनामाची प्रथमा विभक्ती असतो. आता आपण वाक्यात बघूया नेमकं काय काय झालं. तर आता या वाक्यामध्ये देन ही द्वितीय आहे, बघा कुठे गेली, देन ही काय आहे, द्वितीय आहे. देन ही द्वितीय आहे, म्हणून तिचा क्वेश्चन टॅग होताना दे होतो. देनचा काय होतो, दे होतो, म्हणजे प्रथमा विभक्ती होतो. द सब्जेक्टसाठी आर हे हेल्पिंग वर्ब येईल, सब्जेक्टसाठी काय येईल, आर हे हेल्पिंग, म्हणून आर दे असं उत्तर घ्यावं लागेल. ठीक आहे, काही विशेष माहिती दिली आहे, तुम्ही ती वाचून घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर पुढे चूज द मिसस्पेल्ड वर्ड. कुठं मिसस्पेलिंग झाली आहे ते आपल्याला इथं शोधा ते म्हणतायत. तर मिसस्पेलिंग झाली आहे ऑप्शन 3 मध्ये. SUBSIDIARY असं पाहिजे होतं, म्हणजे डी नंतर आय पाहिजे होतं, म्हणजे स्पेलिंग असेल त्याची SUBSIDIARY. लक्षामध्ये सबसिडायरी, ज्याला आपण उपकंपनी असं म्हणतो, त्याच्यामध्ये करेक्शन होतं. बाकीचे बरोबर आहे, कारण स्पुरियस म्हणजे खोटं, बनावटी, बेगडी. त्यानंतर स्टुडियस म्हणजे दिव्यांग, त्याला काय म्हणू आपण, विद्याव्यासंगी किंवा अभ्यासू. आणि सेन्सिबल म्हणजे शहाणा किंवा जाणता. त्यानंतर पुढे चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस्ड द अंडरलाईन फ्रेज. रस्ट हॅज
इटन अवे द प्लेट. आता इटन अवे या फ्रेजचा आपल्याला अर्थ लावायचा आहे. आता इटन अवे म्हणजे काय, तर इटन अवेमध्ये टू ग्रॅज्युअली डॅमेज ऑर डिस्ट्रॉय समथिंग, म्हणजे हळूहळू खराब होत जाणे. टू ग्रॅज्युअली डॅमेज ऑर डिस्ट्रॉय समथिंग, हळूहळू खराब होत जाणे. मग आता आपण याचा जर अर्थ आपण घेतला इटन अवेचा, तर तो याला लागतो, याच्याशी जवळ येतो, कोरोडेड. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळतं आपल्याला, कोरोडेड हे मिळतं. कारण गंजामुळे झडणे किंवा खराब होणे असा कोरोडेडचा अर्थ होतो. कारण बघा, कन्झ्युम्ड म्हणजे सेवन केले अर्थ लागत नाही, कन्फ्युज्ड म्हणजे जप्त, सॉरी कॉन्फिस्केटेड म्हणजे जप्त, आणि सॉलोड तर म्हणजे मिळालं. तर इथंच कोरोडेड म्हणजे काय, खराब होणे असा त्याचा अर्थ होतो. तर पूर्ण वाक्य आपण पाहिलं तर गंजामुळे काय म्हणे, गंजाने प्लेट खाऊन टाकली असा अर्थ होईल त्याचा. तर ते एक कोरोडेड म्हणजे खराब होणे असा त्याचा जवळचा अर्थ आहे. पुढे जाऊया. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट अल्फाबेट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विथ फ्रॉम अ मिनिंगफुल वर्ड. तुम्ही काय करा, तुम्हाला एक्झामला जर वेळ असेल तर हे बघा, हे कोडिंग डिकोडिंग ना, इंग्लिश तुम्ही सॉरी मॅथ रिझनिंगमध्ये अभ्यासता ना, हे कोडिंग डिकोडिंग, फक्त त्यांचे नंबरानुसार क्रम लावून दिले तर ते तुम्ही लावून बघायचे पटपट ABCD जे असतील ते यांना दिलेले लक्षामध्ये. तर ऑप्शन 2 हे म्हणजे हे PLACID अशा अर्थाचा शब्द तयार होतो. बघा, 6चं P घेतलं, Lचं 5 घेतलं, Aसाठी 3 घेतलं इथं, ठीक आहे, आयसाठी 2 घेतलं. अशा पद्धतीनं जर तुम्ही गेले तर तुमचं प्लॅसिड असा, किंवा त्याला सौम्य किंवा शांत असं म्हणतात ना, तर योग्य अर्थाचा शब्द हाच तयार होतो ऑप्शन 2 नुसार. त्यानंतर पुढे चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे, आता ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्याला शोधायचं आहे. आता वाक्याचा मराठी अर्थ लक्षात घेऊन सोडण्याचा प्रयत्न थोडं करू. जिथं जिथं आपल्याला काही नियम वगैरे कळत नाही आहेत तिथे वाक्याचा मराठी अर्थ शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, शी इज स्ट्रॉंग इनफ टू कॅरी द बॉक्स. ठीक आहे, कारण त्याचं असं आहे की ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब प्लस इनफ हे त्याचं स्ट्रक्चर आहे. ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब प्लस इनफ, तर इथं बरोबर स्ट्रॉंग प्लस इनफ असं त्याची रचना बरोबर झालेली आहे. आता 3 मध्ये काय चुकी बघा, शी इज इनफ स्ट्रॉंग टू कॅरी द बॉक्स. आता इनफच्या नंतर स्ट्रॉंग येत नसतं, इनफच्या नंतर हे स्ट्रॉंग येत नसतं, हे चुकीचं आहे पर्याय 3 मध्ये. कारण स्ट्रक्चर काय सांगतं, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब प्लस इनफ सांगतं, म्हणून ऑप्शन 3 इज अ रॉंग. ऑप्शन 4 बघूया, शी इज अ स्ट्रॉंग टू कॅरी द बॉक्स. आता हे टू असं सोबत येत नसतं, लक्षात, टू सोबत येत नसतं म्हणून हे चुकीचं आहे. आता दुसरं का चुकीचं आहे बघू, शी इज अ टू स्ट्रॉंग टू कॅरी द बॉक्स. आता बघा काय होईल, हे वाक्य बरोबर येण्यासाठी खरं तर तिथं सो दॅटचा वापर केला होता, म्हणजे वापर करायला पाहिजे होता. जर टू ठेवायचं तर मग स्ट्रॉंग ऐवजी वीक हा शब्द पाहिजे तिथं. लक्षामध्ये, स्ट्रॉंग ऐवजी काय पाहिजे, वीक पाहिजे, म्हणजे असं असायला पाहिजे तर शी इज टू वीक टू कॅरी द बॉक्स. अशा पद्धतीनं मग ते बरोबर येऊ शकलं असतं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट, चूज द अल्टरनेटिव्ह. 31 कॅनॉन were fired to greet the royal guest. B. For social peace and harmony, we should all observe the canons of morality. आता 2 वाक्य दिलेली आहेत, त्याच्यामध्ये कोणतं करेक्ट आहे किंवा कोणते चुकीचे आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. खरं तर तुम्ही जर हे अजून चिकित्सक पद्धतीने जर प्रश्न वाचला तर तुम्हाला इथं कॅनॉन आणि इथं बी तशाच अर्थाचा कॅनॉन्स असा शब्द दिसतो. खरं तर इथला कॅनॉन म्हणजे तोफ असा होईल, आणि इथला म्हणजे चर्चने केलेला कायदा किंवा नैतिक सिद्धांत असा होईल. चर्चने केलेला कायदा किंवा
नैतिक सिद्धांत असा होतो. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न होमोनिम्सवर आधारित प्रश्न आहे. आता आपण बघूया 31 कॅनॉन्स वेअर फायर्ड टू ग्रीट द रॉयल गेस्ट. म्हणजे शाही पाहुण्यांच्या स्वागताला 31 तोफांची सलामी देण्यात आली. तर हे बरोबर आहे ना मग. कॅनॉन म्हणजे काय? तोफा. फॉर सोशियल पीस अँड हार्मनी वी शूड ऑल ऑब्झर्व द कॅनॉन्स ऑफ मोरॅलिटी. सामाजिक शांतता व सौहार्दासाठी आपण सर्वांनी नैतिकतेचे नियम पाळले पाहिजेत. म्हणजे इथं कॅनॉनचा अर्थ होतो नैतिकता, नैतिक सिद्धांत किंवा चर्चने केलेला कायदा. म्हणजे इथं पण तो वाक्य बरोबर येतो. याचा अर्थ दोन्ही वाक्य काय आहेत? संयुक्तिक आहेत. त्यानंतर पुढे चूज द ऑड मॅन आउट. आता वेगळा शब्द निवडायचा आहे तर आपण तो शब्द निवडला आहे एलिफंट. ज्याला आपण हत्ती म्हणतो. आता तो का निवडला? कारण याच्यामध्ये काहीतरी समानता आहे. जसं डिअर म्हणजे आपल्याला माहिती आहे की हरिण. पण बघा याचं जर आपण काही अजून डिटेल स्टडी केला तर बक म्हणजे काळवीट आणि डोय म्हणजे हरिण म्हणजे मादी हरिण. ठीक आहे. आणि काळवीट म्हणजे नर हरिण. त्यानंतर शिप म्हणजे मेंढी, मात्र इवी म्हणजे मेंढी म्हणजे मादी मेंढी आणि रॅम म्हणजे मेंढा. त्यानंतर स्वाईन तिसरा शब्द खाली याच्या आपल्या गेल्या लिहिण्यामुळं. आता स्वाईन म्हणजे डुक्कर आपल्याला माहिती आहे, पण ते आपण शब्द जर बघितले त्याचे तर BOAR बोर म्हणजे डुक्कर आणि त्याचंच स्त्रीलिंगी GILT गिल्ट म्हणजे डुकरीन. म्हणजे 1, 2 आणि 3च्या पर्यायामध्ये प्रत्येक शब्दाला एक दुसरा समानार्थी शब्द आहेत आणि त्यांच्या दोन्ही लिंगासाठी वेगवेगळे, नर आणि मादीसाठी वेगवेगळे शब्द आहेत. मात्र एलिफंटसाठी तसा शब्द नाही. आलं लक्षामध्ये? जरी तुम्हाला वापरायचा तर मग बुल एलिफंट आणि काऊ एलिफंट असा वापरावा लागेल. कदाचित त्याच्यामुळं तो एलिफंट वेगळा काढलेला असावा. त्यानंतर पुढे जाऊ. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडम. इडम विचारली आहे थ्रो दिअर नोज. म्हणजे पॅरेंट्स पे थ्रो दिअर नोज फॉर द चिल्ड्रन्स एज्युकेशन. ठीक आहे. तर आता इथं इडम असल्यामुळं थोडासा तुम्हाला अभ्यासच लागेल. थ्रो दिअर नोज याचा अर्थ होतो आवाक्यापेक्षा जास्त. ठीक आहे. मग आता बघा बाय टेकिंग लोन्स कर्ज काढून. त्यानंतर ग्रुजिंगली म्हणजे नाखुशीने. त्यानंतर विलिंगली म्हणजे स्वेच्छेने. आणि ॲन एक्स्ट्रीमली हाय प्राईस तर ते तिथं आवाक्यापेक्षा जास्त. म्हणजे करेक्ट या इडमचा इथं अर्थ लागतो ऑप्शन 2 मध्ये. ॲन एक्स्ट्रीमली हाय प्राईस. त्यानंतर नेक्स्ट, इफ सुनिधी हॅज अ ट्यूमर इन हर बॉडी हू विल ट्रीट हिअर. सुनिधीच्या बॉडीमध्ये ट्यूमर आहे त्याची कोणाकडं ट्रीटमेंट घेईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अँकोलॉजिस्टकडे. कारण अँकोलॉजिस्ट म्हणजे काय? डॉक्टर्स हू ट्रीट कॅन्सर पेशंट आर नोन ॲज अँकोलॉजिस्ट. म्हणजे ट्यूमर म्हणल्याच्यानंतर तिला अँकोलॉजिस्टकडे दाखवावं लागेल. कारण बाकीचे जे ऑप्शन्स आहेत जसं रेडिओलॉजीचं आपण दिलं आहे इथं, गायनेकॉलॉजिस्टचं पण दिलं आहे, ज्याला आपण स्त्री प्रसूतीशास्त्राचा तो आज रोगांशी संबंधित डॉक्टर असतो, आणि ऑस्टिओपॅथ याचं सुद्धा दिलं आहे. 4ही ऑप्शनचे डिस्क्रिप्शन दिले ते तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि त्यानंतर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिटोरिकल क्वेश्चन्स. आता रिटोरिकल क्वेश्चन्स जो आहे हा
व्हर्बल क्वेश्चनचा एक प्रकार आहे, ठीक आहे, ज्यामध्ये प्रश्न विचारण्याचा उद्देश उत्तर मिळवणे नसतो. रिटोरिकल क्वेश्चन्समध्ये प्रश्न विचारण्याचा जो उद्देश आहे तो उत्तर मिळवणे नसतो. या प्रश्नाचे येस नो असे उत्तरही मिळत नाही. मग आता उत्तर मिळाव्याचा असे अपेक्षाच नसते, पण तो एक प्रकारचा प्रश्न असतो, अर्थच बघावा लागेल आपल्याला, त्यावेळेस तुम्ही हे उत्तर करेक्ट सोडवू शकता. जसं बघा, इज इट फेअर टू मिसलीड पॅरेंट्स. मराठीत करून घ्या ना, पालकांची दिशाभूल करणे योग्य आहे का? तर याच्या उत्तराची अपेक्षा आहे का आपल्याला? नाही. म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. किंवा बाकीचे पर्याय वाचा. आर यू विलिंग टू जॉईन आवर ग्रुप. जसं बघा, आपण आमच्या गटात सामील होऊ इच्छिता का? येस, म्हणजे उत्तर मिळतं आपल्याला, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. कॅन यू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. आपण अस्खलितपणे इंग्रजी बोलू शकता? येस, नो असं उत्तरं मिळतात, म्हणजे सी पण नाही. हॅव यू व्हिजिटेड द ताजमहल. तुम्ही ताजमहलाला भेट दिली आहे का? येस, नो म्हणजे याची पण उत्तरं मिळतात. पण आता समजून घ्या पहिला प्रश्न. इज इट फेअर टू मिसलीड पॅरेंट्स. पालकांची दिशाभूल करणे योग्य आहे का? तर या प्रश्नाची उत्तर म्हणजे उत्तराची अपेक्षा नसते. फक्त आपल्याला एक विशिष्ट बोलण्यासाठी आपण तो बोललेला असतो प्रश्न. म्हणून रिटोरिकल क्वेश्चन्स होईल ऑप्शन 1. आणि लास्ट, चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. आपल्याला सिंपल सेंटेन्स विचारलेलं आहे, ठीक आहे. आता ते आपण काय करू, ऑप्शन याचं बनवायचं आहे आपल्याला, ए आणि बीचं याचं बनवायचं आहे आपल्याला. चला ठीक आहे, जाऊ द्या, बनवून पण दिलेत त्यांनी आपल्याला. फक्त काय करू आपण, चूक काय, कोणतं सिंपल नाही बघा. आता उदाहरणार्थ ऑप्शन 1 सिंपल येणार नाही, कारण बाय हे कॉम्प्लेक्समध्ये असतं, म्हणजे ऑप्शन 1 चुकीचं आहे. त्यानंतर ऑप्शन 2चा विचार करूया आपण. दे ट्राय टू परस्यू द प्रिन्सिपल बट. हे बघा कुठे गेला बट, हे बघा बट, हे इथं बटमुळं दुसरं पण चुकीचं आहे, कारण बट कंपाऊंडमध्ये येतं. ओके, बट कंपाऊंडमध्ये येतं, म्हणजे सेकंड पण एरर आहे त्याच्यामध्ये. तर डिस्पाईट देअर ट्राईंग टू परस्यूड द प्रिन्सिपल ही डिनाइड देअर रिक्वेस्ट. आता ऑप्शन 3 इज अ करेक्ट. त्याचं कारण आहे डिस्पाईट, कारण डिस्पाईट या प्रिपोजिशनचा वापर करून आपण सिंपल सेंटेन्स फॉर्म करू शकतो. म्हणजे डिस्पाईटमुळे एकदा ओळखू घ्या, किंवा 1 नाही, 2 नाही, 4 बी बाहेर काढू आपण. जसं की दो बाहेर काढू आपण, कारण दो कॉम्प्लेक्समध्ये येतं, म्हणजे दो कॉम्प्लेक्समध्ये येतं म्हणून 4 उत्तर नाही. बट कंपाऊंडमध्ये येतं म्हणून 2 उत्तर नाही, आणि बाय कॉम्प्लेक्समध्ये येतं म्हणून 1 उत्तर नाही. मग राहिलेलं उत्तर 3 आहे. किंवा डिस्पाईट याचं डिस्पाईटपासून सिंपल सेंटेन्स बनवतात, एवढंही माहीत असू द्या तरी तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. मला वाटतं हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.